एक मोठी बातमी हाती येते। माजी पंतप्रधान नरसिंह राव यांना भारतरत्न जाहीर करण्यात आलेला आहे। यासोबतच चौधरी चरण सिंग यांना देखील भारतरत्न जाहीर झाला आहे। तर MS स्वामीनाथन यांना देखील भारतरत्न जाहीर करण्यात आलेला आहे। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विट करून याबद्दलची माहिती दिली। आपण अधिकचे अपडेट जाणून घेऊ। सोमेश कोलगे आपल्या सोबत आहे। सोमेश, आधी कर्पूरी ठाकूर, त्यानंतर लालकृष्ण अडवाणी, आता त्यानंतर पुन्हा 3 भारतरत्न जाहीर करण्यात आलेले आहेत। काय अधिकचे अपडेट आहेत याबद्दल? दीपक, या भारतरत्नांची घोषणा म्हणजे ही केवळ सर्वसाधारण पुरस्कारांची घोषणा नाहीये, तर नरेंद्र मोदींनी यातून बऱ्याच गोष्टी साध्य केलेल्या आहेत। स्वाभाविक चौधरी चरण सिंग यांना भारतरत्नाची घोषणा करणं म्हणजे उत्तर प्रदेशातील जो चौधरी चरण सिंग आणि त्यांच्यानंतर मग राष्ट्रीय लोक दलाच्या माध्यमातून असलेला जो एक मोठा मतदार वर्ग आहे त्याला आपल्या बाजूनी घेण्याचा हा एक प्रयत्न आहे। कर्पूरी ठाकूरांना भारतरत्न घोषित झाला, त्यानंतर जनता दल युनायटेड हे ताबडतोब इंडिया आघाडीतून बाहेर पडले आणि नितीश कुमार यांनी भाजपसोबत येण्याचा निर्णय घेतला। आपल्याला आश्चर्य वाटणार नाही जर चौधरी चरण सिंग यांना भारतरत्न घोषित झाल्यावर राष्ट्रीय लोकदल आणि जयंत चौधरी उत्तर प्रदेशातील हे स्वतः आता भाजपसोबत मोदी सरकारसोबत येतील आणि एकत्र निवडणुका लढतील। यासह नरसिंहरावांना भारतरत्न घोषित झालाय, कारण नरसिंहरावांचं कायम एक स्थान हे काँग्रेसमध्ये आणि देशाच्या राजकारणातही महत्वाचं होतं। परंतु सोनिया गांधींच्या विरोधात ज्यावेळी सुरुवातीला जे अँटी सोनिया गांधी सेंटिमेंट्स तयार झाले काँग्रेसमध्ये, त्याचे पहिल्यांदा जनक हे नरसिंहराव होते आणि नरसिंहरावांचा वारंवार उल्लेख नरेंद्र मोदींनी केलाय की कशा प्रकारे त्यांचं पार्थिव शवही काँग्रेसच्या मुख्यालयात आणू दिलं गेलं नाही किंवा आणू दिलं गेलं नव्हतं। त्यामुळे त्या दृष्टीने त्यांनी अँटी काँग्रेस सेंटिमेंटचा विचार करून नरसिंहरावांनाही भारतरत्न घोषित केलेलं आणि चौधरी चरण सिंग यांच्या मार्फत मोठ्या प्रमाणावर उत्तर प्रदेशातील शेतकरी आणि चौधरी समाज जो आहे त्या समाजाला आपल्या बाजूने वळवणं आणि त्यासह राष्ट्रीय लोकदल आणि जयंत चौधरी यांच्यासह भाजपची जर भविष्यात युती झाली तर ते NDA मध्ये आले तर त्यासाठीची एक जमीन तयार करण्याचं काम हे या माध्यमातून झाले। आणि त्यासह स्वामीनाथन ज्यांना हरित क्रांतीचं जनक म्हटलं जातं त्याचं कायम श्रेय हे काँग्रेसने घेतलं होतं की आमच्या काळामध्ये हरित क्रांती झाली, परंतु स्वामीनाथन यांचा जो पुरस्कार देऊन जो गौरव करण्याचा प्रयत्न आता भारत सरकार करते, मोदींच्या नेतृत्वातील सरकार करते, त्यातून नरेंद्र मोदी हे सुद्धा सांगतायत की आम्ही स्वामीनाथन यांनाही आपलं मानतो आणि स्वामीनाथन यांचा गौरव हा कदाचित इतर सरकारांनी केला नाही पण आमच्या सरकारने तो केलाय असं सांगण्यासाठी आता त्यांना एक भक्कम बाजू मिळालेली आहे, कारण भारतरत्नाची घोषणा केंद्र सरकारने या तिघांसाठी केली आहे। त्यामुळे स्वाभाविक ही केवळ भारतरत्न पुरस्कारांची घोषणा नाही तर भविष्यातील अनेक राजकीय समीकरणांची नांदी आहे। दीपक, म्हणजे स्वाभाविकच एक कुठेतरी सोशल इंजिनिअरिंग देखील आपल्याला पाहायला मिळतंय। सोमेश, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीबद्दल। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।